नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणी. ऐकताय ना? एक छोटासा शब्द तुमच्या आयुष्यात एक सुंदर आठवण तयार करतो. हेच सांगितलंय आशा देशमुख यांनी त्यांच्या एका आठवणीतून. त्या सांगतात, परभणी येथे माझ्या घरासमोर राहणारे एक कुटुंब अतिशय सुस्वभावी होते. त्यांच्याकडे एक 7 वर्षाची छोटी मुलगी होती. तिचं नाव खुशबू. रोज संध्याकाळी ती माझ्याकडे यायची आणि आनंदच घेऊन यायची. गोरी गोरी मंजूळ आवाज, लाडाने माझ्याशी संवाद साधायची. आजी आजी म्हणून ती साथ घालायची आणि आमच्या दोघींचे होणारे संवाद तर इतके छान होते, काय सांगू. छान आवरून असलेलं घर, अंगण, देवासमोर दिवा, बाहेर तुळशी वृंदावन आणि वृंदावनासमोर लावलेला दिवा, प्रसन्न संध्याकाळ आणि सगळ्यात छान होते तिचे प्रत्येक शब्दाला सुंदर म्हणणे. खूप आनंददायी असायचे. आल्याबरोबर मला म्हणायची, आजी तू खूप सुंदर आहेस. मग झोपाळ्यावर बसायची, हा झोपाळा खूप सुंदर आहे. प्रत्येक खोलीत जाऊन म्हणायची, आजी तुझं स्वयंपाकघर सुंदर आहे ग, हॉल पण खूप सुंदर आहे. हा, तिच्या आईकडून तिला नक्कीच सुंदर शब्द शिकायला मिळाला असेल. गोष्ट छोटीशीच आहे हा, पण खुशबूची आठवण आली की हा सुंदर हा शब्द नक्की आठवतो. बघा ना, ही जी लहान मुलं असतात ना, ती खूप निरागस असतात. जसं वय वाढतं ना, तसं तसं आपल्याला ही निरागसता जपताच येत नाही. वाटतं ना तुम्हालाही? आपण खरं तर जपू शकतो बालपण, पण असं बालिशपणासारखं हसत राहिलो तर आपल्याला समोरचा म्हणेलच ना, काय बालिशासारखी हसते ही. मोठी माणसं मोठी मोठी होत जातात, पण तितकीच मनाने खोटी होत जातात की काय माहिती. तुम्ही नक्की विचार करा. आशा देशमुख यांना आठवतं ते खुशबू यांचं बालपण, तिने म्हटलेली गाणी, घेतलेले झोके. तुम्हालाही असंच काहीसं सुंदर आठवावं. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.